अंबादास दानवे यांची विधान परिषदेची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे विधान परिषदेत जातील अशी सर्वांकडे चर्चा होती, परंतु अखेर अंबादास दानवे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। अंबादास दानवे हे पक्षाचे प्रखर वक्ते आणि आक्रमक नेते आहेत। विरोधी पक्ष मध्ये असताना अनेक मुद्दे त्यांनी आक्रमकपणे मांडले आहेत। उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे आपला उमेदवारी अर्ज आज आपण जिल्हा परिषदेचे काय करायचं? दलित वस्ती सुधार योजनेचा जो निधी आहे हा मागासवर्गीय वस्तीत खर्च करत नाही आणि 15वी वित्त आयोगाचा जो 15% रक्कम असते ती सुद्धा दलित वस्तीत खर्च करत नाही। वेळोवेळी गट विकास अधिकारी यांना आम्ही कामाची माहिती मागितली असता आम्हाला हेतुपुरस्सर टाळाटाळ करतात। 2 वेळेस आम्ही निवेदन देऊन माहिती मागितली आणि तिसऱ्यांदा दंडाधिकारी तालुका फुलंब्री यांच्याकडे यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो। त्यावेळेस आम्हाला बीडीओने एक पत्र दिलं की तुम्हाला 15 दिवसात मी माहिती पुरवते। 1 महिना उलटला, अद्यापर्यंत माहिती दिलेली नाही। आपण जिल्हा परिषद येथे अमरण उपोषणात बसले, काय म्हणणं आहे आपलं? आमचं असं म्हणणं आहे की फुलंब्री तालुक्यामध्ये दलित वस्ती सुधार योजना हा याचा स्पेशल मागासवर्गीयांच्या लोकसंख्येनुसार हा निधी येत असतो आणि हा निधी मागासवर्गीयांच्या वस्तीतच खर्च करायचा असतो। परंतु ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मनमानीमुळं हा इतरत्र हा निधी खर्च केला जातो आणि दलित वस्ती खर्च केला जात नाही, तो दलितांचा विकास होत नाही। महत्त्वाचा मुद्दा पाणी प्रश्न असेल, रस्ते असेल, वीज असेल, कामं आणि ग्रामसेवक सरपंच यांनी कामंसुद्धा केलेलं नाही आहे। जे कामं केले ते अपूर्ण कामं केलेले आहेत। 2-2, 3-3 वर्षापासून काही कामं पेंडिंग आहेत। हे कामं पूर्ण करावं यासाठी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो आहोत। मी काकासाहेब शिरसाट, फुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायत, या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो 15 वित्त आयोगाचा 20% निधी मागासवर्गीय वस्तीसाठी राखीव असतो, परंतु ग्रामसेवक व सरपंच हे मनोवादी विचारसरणीचे असल्या कारणाने तो निधी कुठेही खर्च केला जात नाही आणि करतही नाही। आता 2020 ते 2026 या कार्यकाळामध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणत्याही गावात तो वस्ती दलित वस्तीत खर्च केलेला नाही आणि त्यामुळे तिथल्या दलित वस्तीमध्ये ज्या सुखसुविधा बहुतांश शासन काम करतं त्या अनुषंगाने कुठल्याही ग्रामसेवक यांनी काम केलेलं नाही। आमची अशी ठाम मागणी आहे किंवा ग्रामसेवक व सरपंच यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही जिल्हा परिषद शिवसाहेब यांच्याकडे ते अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषण करत आहोत।